श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज मोर्जीतर्फे आज या ठिकाणी हे श्री दत्त मंदिरामध्ये या ठिकाणी हे आपलं हे ब्रह्म जे आहे त्या ब्रह्मध्वजाचं पूजन झालेलं आहे। तसंच याच्यापूर्वी आज आम्ही पहाटेला 6 वाजता संबंध आपल्या मोर्जीच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या ठिकाणी त्या सीमेपासून ते या सीमेपर्यंत आम्ही त्या ठिकाणी प्रभात फेरी जे आहे ते प्रभात फेरीचं त्या ठिकाणी आयोजन केलेलं होतं। आज चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात आपला हिंदूंचा वर्ष प्रारंभ आहे। आजपासून या ठिकाणी चैत्र महिना आपला सुरू होतो आहे। असं म्हणतात की ब्रह्मदेवाने ही जी ब्रह्मांडाची निर्मिती केलेली आहे ती आजच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर केलेली आहे आणि म्हणूनच आपण आज त्या दिवशी त्या ठिकाणी हा ब्रह्मध्वज जो आहे हा ब्रह्मध्वज उभारून त्या ठिकाणी आम्ही हा आनंद जो आहे तो आनंद आम्ही त्या ठिकाणी साजरा करतो। आजच्या दिवशी 3.5 मुहूर्त जे आहेत त्या 3.5 मुहूर्तापैकी आजचा हा दिवस आहे आणि त्यामुळे अत्यंत पवित्र असा हा आजचा दिवस आहे। एक विजयाचं प्रतीक म्हणूनही आपण या ठिकाणी गुढी उभारतो। याचं कारण आपल्या रामायणामध्ये श्रीरामानी 14 वर्षांचा वनवास आपला पूर्ण करून आणि लंकेचा रावण जो आहे त्याचा पराभव करून ते विजय संपादन करून आपल्या अयोध्येमध्ये आले आणि त्यामुळे सगळे अयोध्यावासी आनंदानं खुश होऊन त्यांनी आपापल्या घरामध्ये दारामध्ये त्या ठिकाणी सगळीकडे तोरणं उभारली। स्त्रियांनी सगळ्यांकडे पंचारतीने ओवाळ त्या ठिकाणी आणि हा आनंद जो आहे तो आनंद व्यक्त केला आणि म्हणून त्या ठिकाणी आपण हा साजरा करतो। तसं आणि आजच्या दिवशी हे 1947 हे संवत्सर आहे। शालिवाहन जो आहे त्या शालिवाहनानं त्या ठिकाणी विक्रमादित्य जो आहे त्याचा पराभव करून त्या ठिकाणी आपलं राज्य स्थापन केलं होतं आणि म्हणून त्याला शालिवाहन शके असं आपण म्हणतो। अशा प्रकारे अनेक ज्या ठिकाणी आजच्या दिवशी ज्या घटना घडलेल्या आहेत त्याचं एक प्रतीक म्हणून आपण या ठिकाणी पाहतो। हे ज्या ठिकाणी आपण बघतो गुढी उभारलेली आहे त्यामुळे एक काठी सरळ काठी आहे। आपल्याला सरळ मानेला जगायचं आहे आणि ताट मानेला जगायचं आहे। वर त्याने आपला कलश दिसतो आहे ज्या कलशामध्ये आपण पवित्र असं पाणी जे तीर्थ आहे तीर्थ आपण त्या ठिकाणी तीर्थाचा वापर करतो। वर्षभर त्याचा आपण त्या ठिकाणी तीर्थासाठी चांगल्या व्हायच्यासाठी पाण्यासाठी उपयोग करतो म्हणून ते त्या ठिकाणी आहे। फुल जे आहे त्या फुलांची माळा आहे। फुल जे सुगंध देतं स्वतः सगळ्यांना सुगंधित करतं तसं आपल्याला सद्गुणाने सगळ्यांना सद्गुणाने प्रेरित करायचं आहे त्याचा एक प्रेरिक आहे। त्यासाठी साखरेचंही बांधलेली आहे। गोडवा जो आहे हा गोडवा आपल्याला म्हणजे त्या ठिकाणी माधुर्य जे आहे ते माधुर्य आम्हाला ठिकाणी जगामध्ये पसरवायचं आहे। तसं त्या ठिकाणी कडुनिंबाची त्या ठिकाणी बांधलेली आहे। कडुनिंबा जरी कडू असला तर तो कल्पवृक्ष म्हटलेला आहे। अनेक रोग जे आहेत ते रोग त्याच्यापासून दूर होतात आणि त्यामुळे कडुनिंब जे आहेत ते आजच्या दिवशी आपण जर कडू खाल्लं असेल तर संबंध वर्षभर जे आहे ते वर्षभर आपण कडूचे अनुभव जे आहेत ते सहज आपण ते जे आहे ते झेलू शकू हा त्याच्यामागे उद्देश आहे। तसा एक हा पवित्र असा हा दिवस आनंदाचा दिवस आणि म्हणून आजच्या दिवशी सगळ्यांना या नववर्षाच्या आम्ही शुभेच्छा देतो। सर्वांना प्रेमाचा जय सच्चिदानंद।